महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। वडगाव रासाई येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार अशोक पवार यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते। यावेळी शिरूरसह हवेलीतील नागरिकांनी सभेला मोठ्या प्रमाणात अभूतपूर्व गर्दी केली होती। त्यामुळे वडगाव मांडवगण फराठा रस्त्यावर दोन्ही बाजूला 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। पवार म्हणाले, वाढते नागरीकरण आणि काही इतर घटनांमुळे यशवंत साखर कारखाना बंद पडला, परंतु शिरूरचा घोडगंगा चांगला चालू होता। गळीत हंगाम सुरू करण्यासाठी NCDC कडून मंजूर झालेले कर्ज या शिंदे सरकारने अडवले। याबाबत मी मुख्यमंत्री शिंदे यांना भेटून विचारणा केली, मात्र माझी अडचण आहे, समजून घ्या, असं ते म्हणाले। म्हणजे यांना कोण दम देतं हे आता माझ्या लक्षात आलं आहे। सत्ता ही अडवणूक करण्यासाठी नसते। यावेळी पवार यांनी यापूर्वी केलेल्या कर्जमाफीची माहिती देत महाविकास आघाडीची पंचसूत्री जाहीरनाम्याचं विश्लेषण केलं। चासकमाळ आणि घोड धरणाचं पाणी शिरूर तालुक्यात आणल्याने सध्या शिरूर तालुका हा 85% बागायती झाला आहे। अशोक पवार म्हणाले, आमच्या कुटुंबावर अनेक संकटे आली, मात्र आम्ही न डगमगता त्या संकटांना सामोरं जात पवार साहेबांसोबत आहोत। गद्दारीचा शिक्का हा मेल्याशिवाय पुसत नाही, त्यामुळे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही पवार साहेबांसोबतच राहणार आहोत। आपल्यावर संकटे येतात तेव्हा पवार साहेब धावून येतात। 2.5 वर्षात मोठ्या प्रमाणात निधीची अडवणूक झाल्याने विकास कामे रखडली। विरोधी उमेदवारांकडील सर्व लोक हे MIDC माफिया, लँड सँड माफिया आहेत, त्यामुळे त्यांना निवडून देणार आहात का? सरकार आल्यानंतर शिरूर हवेलीतील दोन्ही साखर कारखाने सुरू करावेत, तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे। यावेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षासह महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते। वडगाव रासाई तालुका शिरूर कार्यकारी संपादक सुदर्शन दरेकर। संपूर्ण आयुष्य आपलं या देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी वेचलं, त्या दरम्यान शरदराव पवार साहेब तुमच्या मध्ये अरे जे साहेब सकाळी 7 पासून रात्री 11 वाजल्यापासून फक्त जनताचाच विचार करतात, दुसरा कसलाही विचार साहेबांच्या मनामध्ये कधी नसतो। आणि असं व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राला लाभलंय, ज्यांनी नुसता महाराष्ट्राचा बदल नाही केला तर या देशातही अनेक गोष्टीचा बदलाव आणलेला आपण पाहिलंय। अरे कधी फळबाग योजना कुणाला पक्षाचे पदाधिकारी भन्साळी, कांचन, माझ्या खासदार संजय सासव, राजेंद्र सासव, विलासराव गवंडी, विलास काका जलते, प्रस्तुत गुराळ, वैभव फाशी, अन्य सगळे राष्ट्रीय सरकारी आणि उपस्थित बंधूभगिनी असतात। अशोकरावांनी सांगितलं की मी जास्तीत जास्त बोलावं, तुम्हाला काय उत्तर द्यायला आहे? माझा हा असा काहीतरी 8 दिवस सुरुवात नागपूर होतं आणि नागपूरला गाडीमध्ये बसून 2-3 सभा केल्या, मुक्काम केला, दुसऱ्या दिवशी वर्ध्याला गेलो, 3ऱ्या सभा संपल्या, 3ऱ्या दिवशी अमरावतीला गेलो, 3ऱ्या सभा संपल्या, बुलढाण्याला गेलो, 3ऱ्या काम संपलं। महाराष्ट्र नामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची।